मित्रांनो, आमच्याकडे भरपूर पेशंट येतात ज्यांची कौटुंबिक समस्या खूप असतात किंवा कौटुंबिक नातेसंबंध खूप बिघडलेले असतात. त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर एक टेस्टिंग करतो किंवा चाचणी वापरतो. ती चाचणी आज आपण बघणार आहे. तर आपण ती बघूयात चाचणी कशी आहे. मित्रांनो, जे पेशंट आमच्याकडे येतात ज्यांची फॅमिलीचे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही इश्यू असतील, व्यसनाधीन पेशंट असतील किंवा बाकीचे पेशंट असतील, त्यांच्यामध्ये कुठं ना कुठंतरी कौटुंबिक ताणतणाव असतो, कौटुंबिक काही कारणं असतात. तर अशी ही की आहे आणि इथं सगळ्यात पहिल्यांदा पेशंटचं नाव लिहितो आम्ही आणि त्यांचे कुटुंबामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कुठल्या गोष्टी आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये. अविश्वास आहे, अनिर्णायकता आहे का, दुर्लक्ष आहे का, काळजी आहे का, दुःख आहे का, मजा आहे का, भावनिक गोंधळ आहे का, प्रामाणिकपणा आहे का, कठोरता आहे का, चिंता आहे का, अविश्वास आहे का, फसवणूक आहे का, प्रेम आहे का, जवळीकता आहे का, का आधार आहे. या सगळ्या गोष्टी फॅमिलीच्या सगळ्या आम्ही त्या पेशंटकडनं घेत असतो लिहून. आणि बदल कोणामध्ये अपेक्षित आहे असा क्वेश्चन खाली आहे आणि कसा अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन असा असतो की माझे कौटुंबिक नाते सुधारण्यासाठी मी काय करेन. तर ह्या अशा पद्धतीनं ह्याच्यातले सगळे की फॅक्टर काढतो आम्ही. तर एक पेशंट आला मागाशी माझ्याकडे, तर त्याने एवढ्या गोष्टी काढल्यात. तर त्याच्यामध्ये राग, प्रेम, दुर्लक्ष, आबुलपणा, दुरावा, कठोरता ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तर बदल कोणामध्ये अपेक्षित आहे, कसा अपेक्षित आहे, माझे कुटुंब आणि नाते सुधारण्यासाठी मी काय करेन. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पेशंटला अभ्यास करायला होतो आणि पेशंट ह्याच्यातून भरपूर गोष्टी स्वतःच्या कुटुंबाबद्दल जाणून घेतात आणि चेंजेस करण्याचं स्वतःहून काम करतात. तर आमची हे काम कसं वाटलं हे नक्कीच कळवा. धन्यवाद.